अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. बापू आणि दिप्या गप्पा मारत बसलेले असतात आणि मग त्यावेळी दिप्या बापूंना विचारतो की आता अप्पी दिदी बरी आहे ना. त्यावर बापू सांगतात हो, पण असं का विचारतोयस तू. आणि त्यावर दिप्या म्हणतो की आत्तापर्यंत आपल्या अप्पी दिदीने खूप काही सोसलं आहे. तिच्या वाट्याला खरंच खूप भयानक प्रसंग आले आहेत. आणि त्यावर बापू म्हणतात की अगदी खरं आहे, आपली अप्पी खमकी आहे म्हणून, पण तिच्या जागी जर दुसरी एखादी असती ना तर कधीच कोलमडून गेली असती. आणि मग त्यावेळी दिप्या त्यांना विचारतो की आता ते मनी आणि संकल्प तुरुंगात गेले की सगळं काही ठीक होईल ना. आणि त्यावेळी बापू म्हणतात की सध्या तरी तसंच वाटते, पण आपण त्या लोकांचा विचार कशाला करायचा, सगळं काही होईल ठीक. आणि मग त्यानंतर दिप्या बापूंना म्हणतो की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावर बापू विचारतात कशाबद्दल. जर लग्नाचा विषय काढला ना तर फटके खाशील, एवढं लक्षात ठेव. त्यावर दिप्या म्हणतो नाही हो बापू, मी असा विचार करतोय की कामासाठी पुण्याला जावं. आणि त्यावर बापू विचारतात पण पुण्याला का. त्यावर दिप्या सांगतो कारण इथे कामही नाही आणि पैसासुद्धा नाही. पण हे मी सांगणार तरी कोणाला, जर आईला सांगायला गेलो तर ती नाही म्हणणार, त्यामुळे मग मी आता तुम्हाला म्हणतोय. त्यावर बापू विचारतात की खरंच कामासाठी जायचं आहे ना. आणि त्यावर दिप्या सांगतो हो बापू, आता माझ्या डोक्यात फक्त एवढंच आहे की काम करायचं, पैसे कमवायचे आणि तुमच्यावरचा भार हलका करायचा. आणि ते ऐकून बापूंना खूप आनंद होतो आणि मग ते दिप्याला पुण्याला पाठवण्यासाठी होकार देतात. त्यामुळे दिप्याही खुश होतो. दुसरीकडे अप्पी तिच्या रूममध्ये असते. तितक्यात सरकार रुक्मिणी त्या ठिकाणी येतात. सरकार अप्पीला सांगतात की मी अर्जुनला आणि विन्याला आता अर्जुनच्या आईचं सत्य सांगण्याचा निर्णय घेतला आहे. आणि ते ऐकून अप्पीला धक्काच बसतो. तर सरकार तिला म्हणतात की मी लगेच तर नाही सांगणार, पण लवकरच त्यांना सांगेल. आणि मग मी त्यावेळी त्यांना सांगेल की हे सत्य तुला माहिती नव्हतं. पण अप्पी म्हणते की असं कसं सरकार, मला तर हे केव्हापासून माहीत आहे. त्यावर सरकार आणि रुक्मिणी तिला समजावतात की जरी हे खरं असलं ना तरी जेव्हा अर्जुनला हे कळेल तेव्हा तो तुझ्यावर खूप चिडेल. आता कुठे तुझ्या आणि अमोलच्या आयुष्यात शांतता आली आहे, उगाच आमच्यामुळे तुम्हाला त्रास नको. मात्र अप्पीला हे काही मान्य होत नाही. मात्र सरकार आणि रुक्मिणी तिची समजूत काढतात आणि म्हणतात की आता तरी आपण अर्जुनला याबद्दल काही सांगायला नको, पुढे मागे हवं तर तूच सांग. आणि त्यामुळे अप्पी नाईलाजाने होकार देते. दुसरीकडे दिप्या, छकुली आणि छकुलीचे वडील शेतामधून घरी चाललेले असतात आणि अचानक छकुली एके ठिकाणी थांबते. दिप्या तिला काय झालं आहे ते विचारतो. तर ती रस्त्यावर पडलेली एक काठी घेते आणि तिथेच असणाऱ्या झुडपाजवळ जाते आणि जोरजोरात त्या झुडपावर मारायला सुरुवात करते. तर तिथे मनी आणि बंट्या लपून बसलेले असतात आणि छकुलीने काठीने मारल्यामुळे ते दोघेजण ओरडतच बाहेर येतात. त्या दोघांना गाव सोडून पळून जाताना बघून दिप्या आणि ते बापू खूप चिडतात. दिप्या त्यांना सांगत असतो की हे गाव सोडून कुठेही पळून जायचं नाही. मात्र मनी म्हणत असते की आता मिळाली तेवढी शिक्षा बास झाली, आम्हाला हे गाव सोडून जाऊ द्या. मात्र छकुली दिप्या त्यांना जागचं हलू देत नाही. तर बंट्या इशारा करत त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो, पण सगळेजण त्याच्यावरच हसत असतात आणि त्यामुळे मग तो रागातच दिप्याला मारण्यासाठी जातो. मात्र तो बाजूला सरकल्याने बंट्या सरळ दगडावर जाऊन पडतो आणि ते बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. बंट्या बेशुद्ध झालेला असतो, त्यामुळे छकुलीचे वडील त्याच्या जवळ जातात आणि जसे ते बंट्याला हात लावतात तसा तो मोठ्याने हसतो. त्यामुळे ते घाबरून बाजूला जाऊन पडतात. सगळेजण खूप घाबरलेले असतात. तर बंट्या डोक्यावर अचानक परिणाम होतो. तो मोठमोठ्याने हसू लागतो. रस्त्यावरच तो लोळत असतो आणि त्यामुळे सगळेच घाबरतात. मनी मावशीला तर काय करावं ते सुचत नाही आणि मग ती पळतच अर्जुनकडे जाण्यासाठी निघते. दुसरीकडे सरकारांच्या घरी सगळेजण जेवण करण्यासाठी बसलेले असतात. पिऊ मात्र कोणतंही काम करत नाही. त्यामुळे कदम तिला म्हणतात की अगं तू सुद्धा थोडी अप्पीची मदत कर ना. पण याच कारणावरून सुजय सगळ्यांशी वाद घालायला सुरुवात करतो. मात्र अर्जुन सगळ्यांना शांत करतो आणि मग त्यानंतर तो आणि अप्पी हसत खेळत बोलत असतात. तर सुजय पिऊला म्हणत असतो की बघितलं ना, ही अप्पी किती आतल्या गाठीची आहे, एवढं सगळं होऊनसुद्धा अर्जुनसोबत कशी हसत खेळत बोलतीये. तर पिऊसुद्धा म्हणत असते की जर मी हिच्या जागी असते ना तर एवढं मोठं सत्य लपवणं मला तर जमलं नसतं. खरंच ही अप्पी खूप पोचलेली आहे. तर सुजय म्हणतो म्हणूनच तर ती कलेक्टर झाली ना. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच अचानक मनी मावशी त्या ठिकाणी येते. ती मोठमोठ्याने रडत असते, सगळ्यांना विनंती करत असते की माझ्या बंट्याला वाचवा.
पण अर्जुन मोठ्याने तिच्यावर ओरडतो आणि विचारतो की या घरात पाऊल ठेवण्याची तुझी हिंमत कशी झाली. त्यावर मनी म्हणते की मी परत या घरात येणार नाही, पण माझ्या बंट्याला वाचवा, तो वेड्यासारखा करत आहे. त्यामुळे मग सरकार तिला नेमकं काय झाले ते विचारतात. ती घडलेला सगळा प्रकार सांगते. त्यांच्या पाया पडताना म्हणते की मी हवं तर आयुष्यभर घरगडी म्हणून राहीन, पण माझ्या पोराला वाचवा. आणि मग सगळेजण तिकडे जाण्यासाठी निघतात. बंट्या अजूनही हसतच असतो आणि त्याची अवस्था बघून सगळ्यांना धक्काच बसतो. मनी तर खूपच घाबरलेली असते. ती अर्जुन पुढे सरकारांपुढे हात जोडत बंट्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याची विनंती करत असते. आणि मग त्यानंतर ती बंट्याला पाणी प्यायला देते. थोडा वेळ तो शांत बसतो, पण त्यानंतर पुन्हा हसायला सुरुवात करतो. तितक्यात अप्पीने बोलावलेली ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी येते आणि मग बंट्याला त्या ॲम्ब्युलन्समध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. त्याची तब्येत खूपच बिघडलेली असते. त्याच्या डोक्यावर खरंच परिणाम झालेला असतो आणि मग त्यानंतर त्याला ॲडमिट करतात. तर मनी मावशी सरकारांना धमकी देत म्हणत असते की जर माझ्या बंट्याला काही झालं तर तुम्ही अर्जुनच्या आईसोबत जे काही केलं आहे ना, ते मी सगळ्या जगाला ओरडून सांगेल. आणि ते ऐकून सुजा तर खुशच होतो. मात्र त्या ठिकाणी स्वप्नीलसुद्धा असतो. तर सरकार मनीला गप्प करत बाजूला बसायला सांगतात, पण त्यानंतर स्वप्नील त्यांना विचारतो की हा सगळा काय प्रकार आहे. मनी मावशी अर्जुनच्या आईबद्दल काय बोलत होत्या त्यावर सरकार म्हणतात की अरे तिच्याही डोक्यावर परिणाम झालाय, बाकी काही नाही, आपण नंतर बोलूयात. त्यामुळे मग स्वप्नील गप्प बसतो. मात्र सुजय लगेच आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करतो. तो म्हणतो की अहो सरकार असं काय करताय, दादाला प्रश्न पडले आहेत तर तुम्ही त्याच्या प्रश्नांची उत्तरं द्या. मात्र सरकार त्याच्यावरच ओरडतात आणि त्याच दोघांचा वाद सुरू होतो. आणि शेवटी मग सुजा स्वप्नीलला सांगतो की दादा तू यांना घेऊन घरी जा, इथे जे काही असेल ते मी बघतो. त्यामुळे मग सरकार स्वप्नील घरी जातात. सुजा मात्र हसत असतो. दुसरीकडे घडलेल्या प्रकाराचा अर्जुनला तर शॉक बसलेला असतो. तो अप्पीला म्हणत असतो की मी आधीच त्या बंट्याला आणि मावशीला जेलमध्ये टाकायला हवं होतं, म्हणजे त्यांची ही अशी अवस्था झालीच नसती. तो सगळ्यासाठी स्वतःलाच जबाबदार समजत असतो. मात्र अप्पी त्याला समजावते आणि त्यामुळे तो ठीक होतो. त्यानंतर मग तो अप्पीला सांगतो की आपण उद्या डेटवर जाऊयात आणि अमोललासुद्धा सोबत घेऊन जाऊ. आणि ते ऐकून अप्पी खुश होते आणि मग ते दोघेजण बराच वेळ गप्पा मारत बसतात. आणि मग त्यानंतर अर्जुन अप्पीला म्हणतो की मधल्या काही काळात मला असं वाटत होतं की आपल्या घरावर खूप मोठं वादळ आलं आहे, पण आता असं वाटतंय की आता ते सगळं काही सरलंय आणि आता सगळं काही ठीक होणार आहे. मात्र अप्पी मनाशी म्हणत असते की जोपर्यंत मनी मावशी आणि तो संकल्प ढोबळे हे गाव सोडून जात नाही तोपर्यंत आपली या वादळातून सुटका होणार नाही. आणि जर संकल्प बरा झाला नाही तर मनी मावशी काही गप्प बसणार नाही. आणि मग पुढचा सगळाच विचार करून ती खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.